कर्जत तालुक्यातील शेलू इथं उल्हास नदीच्या महापुरात एका फार्म हाऊसमध्ये अडकलेल्या 2 जणांना तब्बल 2 तासांच्या थरारक रेस्क्यू ऑपरेशन नंतर सुखरूप बाहेर काढण्यात आलं. पोलीस, महसूल प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांच्या धाडसी प्रयत्नांमुळे मोठी दुर्घटना टळली. मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आला असून शेलू परिसरातील अनेक भाग जलमय झालेत. शेलू निकोप गावांना जोडणारा पूलही पाण्याखाली गेला. याच दरम्यान नदीकाठावरील एका फार्म हाऊसला चारही बाजूंनी पुराच्या पाण्यानं वेढा घातल्यानं इथे राहणारे 2 जण अडकून पडले. घटनेची माहिती मिळताच शेलूचे पोलीस पाटील मनोज पाटील यांनी नेरळ पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर कर्जत तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्ष, महसूल प्रशासन आणि पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. दरम्यान पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्यानं परिस्थिती अधिक गंभीर बनत होती. तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत संपूर्ण बचाव कार्यावर लक्ष ठेवलं. रेस्क्यू दरम्यान नेरळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गच्चे आणि पोलीस कर्मचारी कणके यांनी कमरेला दोरखंड बांधून थेट महापुराच्या पाण्यात उडी घेतली. प्रचंड प्रवाहाचा सामना करत फार्म हाऊसपर्यंत पोहोचले आणि अडकलेल्या दोघांपर्यंत मदत पोहोचवली. अखेर सुमारे 2 तास चाललेल्या थरारक रेस्क्यू ऑपरेशन नंतर दोन्ही व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलंय. या धाडसी मोहिमेमुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळली असून पोलीस, महसूल प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांच्या तत्परतेचं सर्वत्र कौतुक होत आहे. मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24.